चुनाव में हार के बाद कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पर आरएसएस एजेंट होने का आरोप लगाने के बाद बंटी शेल्के को निलंबित पूर्व नोटिस दिया गया। सोमवार को शेल्के ने इच्छुक उम्मीदवारों की बैठक कांग्रेस देवड़िया भवन में बुलाई थी, लेकिन देवड़िया भवन के प्रदेश द्वार पर ताला देख बंटी शेल्के ने अपने कार्यकर्ताओं के साथ बंद गेट के सामने कुर्सी बैठक शुरू कर दी। शहर में नाना पटोले और बंटी शेल्के के बीच अनबन अब और बढ़ती हुई दिखाई दे रही है। बंटी को कारण बताओ और नोटिस उनके जवाब में मीडिया से चल रही खबरों के बाद अब बंटी शेल्के द्वारा आज नागपुर में देवड़िया भवन में मीटिंग का आयोजन किया गया था। इस मीटिंग में मध्य नागपुर कांग्रेस की ओर से मनपा में इच्छुक उम्मीदवारों को बुलाया गया था। ये मीटिंग बंटी शेल्के ने आयोजित की थी। जब वहां बंटी शेल्के और सहकारी पहुंचे तो वहां ताला लगा दिखाई दिया था। इससे नाराज होकर बंटी शेल्के ने देवड़िया भवन के सामने ही फुटपाथ पर मीटिंग का आयोजन की और वहां भी नाना पटोले पर आरोप किए। साथ ही देवड़िया कांग्रेस भवन को सुबह नाना पटोले ने आकर ताला लगाने की भी बात की। आपण बघू शकता की आता एका महिन्यानंतर जे आहे आता पुन्हा एकदा कार्यकर्त्याची निवडणूक आता कार्यकर्त्याची एका साधारण परिवारातल्या खविलूचं घर आणि ऍक्टिवा गाडीची ज्याच्या जवळ आहे अशा कार्यकर्त्याला जे राहुलजींनी एकदा सोडून दोनदा विश्वास त्यांनी टाकला होता। राहुलजींनी चिन्ह तर दिलं होतं, सन्माननीय आमच्या नाना पटोले साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या नागपूर शहरातले जे सीपी सलार आहे त्यांच्या माध्यमातून आम्हाला संघटनेने दिलं नव्हतं। पण त्याच्यानंतर आता जे आहे आता मी एक कार्यकर्ता माझ्यासारखे जे कार्यकर्ते जे एवढ्या वर्षापासून सतरंजा उचलून आले आणि आता यांच्या निवडणूक आहे यांना आता नागपूर महानगरपालिकेची जी आहे बरेच वर्षापासून हे लोक तिकीट मागतात, पण तिकीट जे आहे काही ना काही आपसात साठगाठ करून, कारण की आपण ज्या पद्धतीने आपण बघितलं की साकोलीला एकदम शेवटच्या याच्यावरती ज्या बाउंड्रीवरती काय नानाभाऊ पटोलेंनी यांनी पकडली, कुठं ना कुठं देवेंद्र भाऊसोबत त्यांचं बोलणं झालं। देवेंद्र भाऊसोबत बोलणं झालं की काँग्रेस जी आहे ही काँग्रेस मी लंबी करून टाकी नागपुरातली महानगरपालिका जी आहे पुन्हा आम्ही जे आहे त्याच्यामध्ये कमजोर तिकीटा देऊ। आणि त्याचं एक उत्तम उदाहरण जे आपल्याला या कुलपाच्या माध्यमातून आपल्याला दिसून आलं, हे काँग्रेसची बिल्डिंग नाही आहे, हे काँग्रेसचं आमचं मनमंदिर आहे। हे आमचं काँग्रेसचं आमचं मंदिर आहे। आजूबाजूचे दुकानदार म्हणून राहिले की नाना भाऊ आए थे ताला लगाया और चाबी लेके भाग गए। हमने आवाज भी दिया नाना भाऊ रुको, नाना भाऊ रुके नहीं और भाग गए बोले ताला लगाकर। ते आपल्या मंदिराला कोणी ताला लावते का?